हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर हा आहे मॅप्रो गार्डनचा पार्ट 3 व्लॉग. आणि हो, हे मॅप्रो गार्डन आहे वाईमधलं. चला तर मग आता आपण एंट्री करून घेऊयात मॅप्रो गार्डनमध्ये. ही अशी आहे मॅप्रो गार्डनची एंट्री. एंट्री करताच मॅप्रोचा स्टाफ खूपच वेलकमिंग होता. पहा, आता आपल्याला ते गाईड करतात. तुम्हाला कुठे बसायचं आहे, फूड कोर्ट कुठे आहे आणि प्रोडक्ट शॉप कुठल्या साईडला आहे, हे सगळं ते एक्सप्लेन करतात. आता ते बोलले तुम्ही इथं थोडा वेळ बसा, वेलकम ड्रिंक घ्या आणि मग इथे शॉपिंगला आहे. तर पहिल्यांदा आपण वेलकम ड्रिंक घेऊयात. आणि हो, सगळ्यांचा फेवरेट मुमेंट म्हणजेच वेलकम ड्रिंक. एकदम थंड, फ्रेश आणि फ्रुटी टेस्ट. मॅप्रोचा खास सिरपपासून बनवलेला. एवढं कूल फील मिळतो ना, ट्रॅव्हलचा थकान पण निघून जातो. आता आपण इथं वेलकम ड्रिंक घेतलंय. आता आपण इथं मॅप्रो फूड पार्कमध्ये जाऊयात. जाऊन सगळं फिरून यायचं आहे. त्यानंतर जर तुम्हाला काय खरेदी करायची असली तर खरेदी करायची आणि इथून डायरेक्ट एक्झिट आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथून एंट्री घ्यावी लागेल. चला, आता एंट्री करतो आहे आपण मॅप्रो फूड पार्कमध्ये. बघा किती छान ग्रीनरी आहे. सगळीकडे फ्रेश वाईब आणि नीट एन्व्हायरमेंट आहे. लहान मुलांसाठी प्ले एरिया पण आहे. आणि ही एक परफेक्ट प्लेस आहे रिलॅक्स होण्यासाठी, फूड एन्जॉय करण्यासाठी आणि फॅमिली टाईमसाठी. ऊन असल्यामुळे भरपूर गरम होत होतं. तर त्यांनी इथे खूप मस्त सिस्टीम केली होती, स्प्रे सिस्टीम. तर त्यातून मधून अधून पाणी येत होतं. तर खूप थंड असं वाटत होतं. एकदम कूलिंग फील येत होता. तर फ्रेंड्स, इथे सुरू आहे रोप ॲक्टिव्हिटी. हा छोटा मुलगा एकदम कॉन्फिडन्सने रोपवर स्टंट करत होता. आणि ही ॲक्टिव्हिटी खूप छान होती आणि मुलांना पाहून कॉन्फिडन्स देखील मिळतो. बघा, इथे फुले किती सुंदर आहेत. वेगवेगळ्या कलरमध्ये, साईजमध्ये खूप छान फ्लावर्स होते. इथं आहे मॅप्रो गार्डनमध्ये वॉटरफॉल. इथं आहे स्काय रायडर. आहे वॉटरफॉल. इथे असे ॲडव्हेंचर पार्क आहे. पण इथे आत गेलं की त्याचे प्राइजेस आहेत वेगवेगळे. मी तुम्हाला दाखवते प्राइजेस वगैरे. आणि इथं खेळलं की आत अशी स्क्रीन आहे, तिथं दिसतं की आपण कसं काय खेळतोय वगैरे ते तिथं. तर मी आता तुम्हाला जे दाखवलं तिथं आपल्याला पैसे पे करायचे. नंतर हे ॲडव्हेंचर पार्कमध्ये आपण खेळू शकतो. तर तिथं प्राइजेस होते, मी तुम्हाला ते दाखवलेत. त्या तिथं स्क्रीनवरती मी लावेल, त्याचा फोटो काढलाय. तर आपण काय ॲडव्हेंचर वगैरे नाही करणार. आपण आता फिरूया. हा असा रोड आहे, इथं फिरायचं. इथे मॅप्रो गार्डनच्या बाहेर ज्यूसचे वेगवेगळे स्टॉल्स असतात. पण आम्ही दुपारी आलो होतो म्हणून ते बंद आहेत. आणि हे स्टॉल्स संध्याकाळी चालू होतात, ज्यावेळी क्राऊड जास्त असतं. इथे फोटोशूटसाठी पण खूप छान लोकेशन आहे. सगळीकडे सुंदर ग्रीनरी, फ्लावर्स आणि गार्डन्स आहेत. चला, आता आपण येतोय मॅप्रोच्या फूड पार्क सेक्शनमध्ये, जिथे मॅप्रोचे वेगवेगळे प्रोडक्ट्स दाखवले आहेत. या पहिल्या सेक्शनमध्ये आपण बघतोय मॅप्रोचे वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट्स. आणि हा बघा, एक मस्त गेम पण आहे. या गेममध्ये आपल्याला मॅप्रोच्या चॉकलेट आणि कॅन्डी कलेक्ट करायच्या असतात. आणि ही गेम एकदा तरी ट्राय करण्यासारखी नक्कीच होती. त्यामध्ये आपल्याला भरपूर असे चॉकलेट्स तर नक्कीच मिळतात. आता आपण आलो आहोत मॅप्रोच्या पीनट बटर सेक्शनमध्ये. इथे तुम्हाला मिळतील क्रीमी, क्रंची, चॉकलेटी फ्लेवरचे पीनट बटर. आणि हे एकदम हेल्दी पण आहे आणि टेस्टी पण आहे. आता आपण आलो आहोत मॅप्रोच्या सिरप सेक्शनमध्ये. इथे वेगवेगळ्या फ्लेवरचे सिरप तुम्हाला बघायला मिळतील.
अगदी बेस्ट पार्ट म्हणजे इथे सिरप टेस्टिंगला सुद्धा मिळतात. तुम्ही पहिल्यांदा ट्राय करून नंतर घेऊ शकता तुम्हाला हवा तो फ्लेवर. इथे मी ब्ल्यूबेरीचा फ्लेवर ट्राय केला. हे केशरचं आहे. हे पेरू, ॲपल आणि स्ट्रॉबेरी. आता मी ट्राय करते मॅप्रोचा गुलकंद. एकदम फ्रेश होता. टेस्ट तर खूपच छान होती आणि गोडसुद्धा होता आणि उन्हाळ्यासाठी हा गुलकंद एकदम परफेक्ट होता. तर इथे होत्या वेगवेगळ्या फ्रूट्सच्या जेली. त्याची टेस्ट होती आंबट आणि गोड अशी त्याची टेस्ट होती. इथे वेगवेगळ्या फ्लेवर्सचे खाकरा देखील होते. इथे तुम्हाला मॅप्रोचा जाम, सिरप, क्रश, चॉकलेट, जेली, केचप असे खूप प्रकारचे आयटम्स बघायला मिळतील. तेही सगळे एकाच ठिकाणी. हे सगळं बघून झाल्यानंतर नाही इकडून घ्यायची एक्झिट. आता आपलं हे सगळं मॅप्रो गार्डन झालं आहे फिरून. आता आपण डायरेक्ट जाणार आहोत घरी. मध्ये जर आपण थोडा वेळ जेवणाला थांबलो हॉटेलमध्ये तर आता डायरेक्ट तिथे मी व्हिडिओ स्टार्ट करते. तर जाऊयात आपण आता पुण्याला घरी. आणि इथे अशी फ्री बैलगाडीची राईडसुद्धा आहे. आम्ही मॅप्रो गार्डन फिरून झाल्यानंतर आम्ही मध्ये थोडं थांबून जेवण केलं. ते काय मी शूट नाही केलं कारण की मी विसरून गेले. आणि त्यानंतर डायरेक्ट आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर सुद्धा मी व्लॉग एंड करायचं विसरून गेले. तर दुसऱ्या दिवशी सकाळी मी हा व्लॉग एंड करते. तर तुम्हाला महाबळेश्वरचा व्लॉग कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग.